नमस्कार, मी मनीष पाटील, सूत्रसंचालक समालोचक. आज आपण एका अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत जी व्यक्ती मला असं वाटते थोडी पडद्यामागे लपलेली आहे. ज्या व्यक्तीकडे कलागुण आहे आणि ते कलागुण ते सातत्याने विविध सामाजिक प्रसारमाध्यमांच्या वतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवतात. उत्कृष्ट गायक, संगीतकार आणि निष्णात शिक्षक अशी ख्याती असलेले आदरणीय दीपक भंडारी सर. दीपक सर, स्वागत आहे आपलं. कसं वाटतंय? फर्स्ट ऑफ ऑल मनीष, थँक्यू की माझ्या विनंतीला मान देऊन तू प्रत्येक वर्षी येतो. आमची घरची स्पर्धा असते आणि मला खूप अभिमान आहे की आमचा भाईंदरचा आणि आमच्या मातीतला आमचा माणूस एका चांगल्या लेवलवर समालोचन करतोय. आणि मी नेहमी सांगतो की समालोचन जर ऐकायचं असेल ना तर मनीषची भाषा ऐकायची आणि मराठी ऐकायची. आणि म्हणून पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग. रफ अँड टचच्या स्पर्धेचं औचित्य आपण घेऊन आलेलो आहोत. दरवर्षी आपण उत्तन बीचवर रफ अँड टचच्या वतीनं स्पर्धा पाहतो. किती वर्षांपासून तुम्ही क्रिकेट खेळताय आणि आता ते क्रिकेट संपल्यानंतर सुद्धा कसं मैदानात जाण्याची इच्छा होते? मनीष, मी वयाच्या जवळजवळ 15 वर्षापासून मी टुर्नामेंट्स खेळायला सुरुवात केली, म्हणजे मोठ्या मुलामध्ये. तर आज मला असं वाटतं की जवळजवळ 35 वर्ष झाली तेव्हापासून तर आतापर्यंत, म्हणजे आता 50. आणि मास्टर्स कंटिन्यू खेळतोय आणि असं वाटत नाही की क्रिकेट सोडावं. तर प्रत्येक वेळा त्या मुलामध्ये राहून क्रिकेट खेळणं आज सुद्धा तेवढंच आवडतं. म्हणूनच जो व्यक्ती क्रिकेट खेळतो त्या व्यक्तीला मी कधीच वय विचारत नाही. आता आपण येऊया तुमच्या संगीतावर. संगीताची मैत्री कधी झाली? ते सुद्धा त्याच वयात, जवळजवळ 8वीला असताना माझे काका जे आहेत ते प्राचार्य होते. अनेक शाळांमध्ये त्यांनी काम केलेलं. पण त्यांना कुठेतरी कसं वाटलं मला माहित नाही, पण त्यांनी माझ्यामध्ये काहीतरी बघितलं आणि त्यांनी मला एक छोटासा कॅशिओ आणून दिला 8वीला असताना. आणि त्या पहिल्या दिवसापासूनची ती सुरुवात झाली. आणि तेव्हापासून मग मी कधी असं मागे बघितलं नाही. संगीतामध्ये शिकत राहायचं. आज सुद्धा मी इंडियन क्लासिकल शिकतो आणि सौरभ वर्तक पुण्याला आहेत, त्यांच्याकडून मी ऑनलाईन क्लासेस घेतो एव्हरी संडे. आणि असेच माझ्याबरोबर जे लोक आहेत संगीतामध्ये त्यांच्याकडून पण मला खूप शिकायला मिळतं. वयाने माझ्यापेक्षा लहान आहेत, पण त्यांच्याकडून पण मला शिकायला मिळतं. म्हणून संगीत एक आता जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेलेला आहे. शिकलो तर मग आपण मोठे होतो आणि आई वडिलांची जी इच्छा असते ती इच्छा पूर्ण करतो आणि या जगामध्ये खूप ताठ मानेने वावरतो. तर आता क्रिकेटबद्दल चर्चा झाली, संगीताबद्दल चर्चा झाली, आता शिक्षणाबद्दल चर्चा. तसं पाहायला गेलं तर माझी फॅमिली म्हणजे त्या क्षेत्रामध्ये माझे वडील, माझे काका, त्याच्यानंतर पुढची जनरेशन मी सुद्धा. तर माझे वडील आमच्या सेंट जोसेफ शाळेमध्ये जेव्हा स्थापना झाली 1946ला तेव्हापासूनचे ते पहिले शिक्षक होते. आणि त्यांनी जवळजवळ 39 वर्ष सेवा करून ते निवृत्त झाले. आणि असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही की ज्या काळात शिक्षण उत्तनमध्ये नव्हतं त्या काळात त्यांनी गाव घडवला. आणि अनेक लोक आज सुद्धा त्या व्यक्तीचं नाव म्हणजे खूप आदराने घेत असतात. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला ती संधी मिळाली आणि मी पण त्याच शाळेत आता जवळजवळ 22 वर्ष झाली मी तिथे शिकवतोय. तर ती एक संधी मिळाली. प्रेरणा नक्कीच माझ्या वडिलांकडून, काकाकडून ती मिळाली मला. आता थोडा डिप्लोमॅटिक प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तुम्हाला एक क्षेत्र निवडायला सांगितलं तर मग ते क्षेत्र कोणतं असायला हवं? ते क्रीडा असायला हवं, ते कला असायला हवं, ते शिक्षण असायला हवं? आता मला उत्तर पण तसं डिप्लोमॅटिकच द्यायचं आहे की मी नक्कीच शिक्षण क्षेत्र स्वीकारणार, कारण मला तिथं राहून ह्या दोन्ही गोष्टी करता येतात. आता मी शाळेत विद्यार्थ्यांना विषय शिकवतो, पण त्या व्यतिरिक्त म्युझिक आणि स्पोर्ट्स ह्या दोन्ही गोष्टीमध्ये मी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देतो आणि जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा नेहमी प्रयत्न असतो की
बरोबर, तुमच्याकडे कोणतीही स्किल असणं आवश्यक असते, मग ते म्युझिक असेल किंवा स्पोर्ट्स असेल. आणि म्हणून मी या दोन्ही गोष्टींसाठी नेहमी जेवढे माझे प्राचार्य आलं तेवढ्याकडे मी विनवणी करीन, जी पद्धत असेल त्या पद्धतीने, आणि त्या मुलांसाठी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमी प्रश्न विचारतो मुलाखतींमध्ये की तुमच्या घरच्यांचा सपोर्ट तुम्हाला कसा असतो, पण मी तुम्हाला थोडा वेगळा प्रश्न विचारेन की तुमच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद तुमच्या प्रती कसा राहतो? मला वाटतं मनीष, आपले जे विद्यार्थी आहेत ते गावातले विद्यार्थी ना, तर यांची आपल्याला जन्मकुंडली माहीत असते. नेहमी विद्यार्थी शिक्षकांना सहकार्य करायला जास्त तयार नसतात. पण आपल्याकडे एक टेक्निक आहे. मी प्रत्येक विद्यार्थी जो माझ्याकडे येईल ना, त्याला पहिलं त्याचं नाव विचारतो. तो मग सांगेल माझं नाव मनीष, नाही पूर्ण नाव सांगा. मग तो सांगेल मनीष XYZ पाटील, आणि मी वडिलांचा आणि त्याचं सरनेम मिळालं की मला माहित आहे हा कोणत्या घरातला आहे. मग तो पातानबंदर मधला आहे, पालीबंदर मधला आहे, भाट्यातला, मग मी बरोबर त्या ठिकाणी. आणि त्यानंतर त्या मुलाची जी वृत्ती असते आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलतो, आणि ही पोरं आपल्याला पाहिजे तेवढी साथ देतात. काय वाट. आणि म्हणून आज ताग आहेत. मी मुलांसाठी खूप स्ट्रिक्ट असतो शाळेत, पण तीच मुलं शेवटी नंतर सांगतात की नाही सर, तुम्ही स्ट्रिक्ट होते ना ते बरं होतं, त्यासाठी आम्ही आज इथे पोहोचलेलो आहोत. मग ह्या गोष्टी खूप फायदेशीर ठरतात मुलांसाठी, आणि नेहमी मुलं कॉपरेट करतात, पुष्कळ कॉपरेट करतात. वाद्य, वेगवेगळी वाद्य तुम्ही प्ले करता, स्वतः गायक सुद्धा आहात, तर मग एक आवडीचं वाद्य तुम्हाला विचारलं तर मग इतर वाद्य तुमच्यावर रुजतील का? हो, नक्कीच. तर मनीष, मी जवळजवळ 20 वर्षापेक्षा जास्त एक इन्स्ट्रुमेंट वाजवलंय. म्हणजे कॉलेजमध्ये 96 कॉलेजला असताना, तर आता 30 वर्ष झाली, थोडंसं कॅल्क्युलेशन चुकतं, 30 वर्ष झाली मी सॅक्सोफोन प्ले करतो. आणि म्हणून सॅक्सोफोन हे माझं म्हणजे अत्यंत आवडीचं वाद्य. आणि त्यानंतर जर दुसरं कोणतं वाद्य सांगितलं तर बासरी. आता ह्या वाद्याबद्दल सुद्धा सांगतो. एक वेस्टर्न आहे आणि एक इंडियन आहे. तर ह्या दोन वाद्यांना सिलेक्ट करण्यामागची एक माझी जी आयडिया होती ती अशी होती की आपल्याला वेस्टर्न सुद्धा समजलं पाहिजे आणि आपल्याला इंडियन क्लासिकल सुद्धा आलं पाहिजे. आणि मग ह्या दोघांची संगत जेव्हा होते तेव्हा इट इज माइंड ब्लोईंग ॲक्च्युली. तर मग सॅक्सोफोन आपण जे बोलताय ते प्ले करणं खूप कठीण आहे असं आम्ही ऐकिवात आहोत, आणि खरंच ते कठीण आहे. ते व्यवस्थित हँडल करता आलं पाहिजे, त्याच्याशी प्रेम करता आलं पाहिजे. तर त्याबद्दल थोडक्यात. इट्स अ डेलिकेट इन्स्ट्रुमेंट आपण सांगू. इट्स अ व्हेरी डेलिकेट इन्स्ट्रुमेंट. आणि त्याची बांधणीच अशी असते की त्याला तुम्ही बघितलं असेल की अनेक 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 असे कीज आहेत, आणि तुमचं जरासा जरी हात किंवा बोट दुसऱ्या कीला लागलं की ते बेसूर होईल. आणि म्हणून जेवढं प्रेम आपण आपल्या बायकोवर करतो ना तेवढं किंवा त्यापेक्षाही जास्त प्रेम बायको बाहेर आहे त्यापेक्षाही जास्त प्रेम त्या सॅक्सोफोनवर करावं लागतं. आणि कठीण आहे, पण रेग्युलर रियाज केल्यानंतर ह्या गोष्टी सहज सोप्या होतात. मग कधी अशा वहिनी बोलल्यात का की माझी सवत मला खूप जास्त त्रास देते? नेहमी. पण माझं थोडंसं उलट आहे की तिची सवत आहे, तिला ऐकायला जास्त चांगलं वाटतं. जेव्हा मी घरी प्रॅक्टिस करत असतो तेव्हा ती म्हणजे किचनमध्ये असेल किंवा कुठेही असेल, हॉलमध्ये असेल, मग जरासं काही इथे तिथे झालं की ती नाही, हे चुकलेलं आहे. पण तिला पण आवडतं. आणि आपण म्हणतो ना की जर आपण परफॉर्म करतोय तर ऐकायला कोणतरी पाहिजे, पण प्रॅक्टिसच्या वेळेला कोण असतं? मिसेस नेहमी तिथे प्रेझेंट असते आणि ती ऐकत असते. मग तुमच्या आवडीचं गाणं विचारल्याऐवजी मी तुमच्या सौभाग्यवतींचं म्हणजे वहिनींचं आवडीचं गाणं जे तुम्ही प्ले करता. लग जा गले हे तिचं फेवरेट गाणं आहे. आणि कधीही, पण त्या व्यतिरिक्त तिला समजा ओल्ड बॉलिवूड गाणी वाजवली तर तिला नेहमी आवडतात, पण त्यातल्या त्यात लग जा गले हे तिचं फेवरेट आहे.
कधी असं वाटलं नाही की आपण प्रोफेशनल बँड सुरू केला पाहिजे? मनीष, एक बँड ऑलरेडी मी सुरू केलेला आहे 2016 पासून. नोट्स अँड बीट्स म्हणून हा बँड आहे. आणि यात सगळी जी मुलं आहेत ती आपल्या गावातली मुलं आहेत. विशेष करून माझ्या शाळेतून जी पासआउट झालेली आहेत तीच मुलं आहेत. आणि मला सांगायला अभिमान सुद्धा वाटतो की त्याच्यातली काही मुलं आता अगदी प्रोफेशनली खूप चांगलं करत आहेत. म्हणजे डॅरेल मिस्किटा हा ताजमध्ये एव्हरी डे, ऑलमोस्ट एव्हरी डे तो परफॉर्म करत असतो. त्यानंतर अजून काही मुलं आहेत, जसं एक जेसन मालू म्हणून आहे मुलगा, तो चांगल्या चांगल्या अभिजित जे सिंगर आहेत त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग करत असतो. तर ग्रुप आहे. पण झालं असं आहे की तू म्हटल्याप्रमाणे जास्त प्रमोशन्स नसतात, पण चांगल्या चांगल्या ठिकाणी परफॉर्म केलेलं आहे. जसं बँड्रा जिम आहे. बँड्रा जिमला आम्ही 2 वेळा परफॉर्म केलं आणि इट इज वन ऑफ द बेस्ट जिमखाना इन बॉम्बे. तर प्रेस्टिजियस प्लेस आहे. पण या ठिकाणी सुद्धा आम्ही जेव्हा परफॉर्म केलं तेव्हा त्यांच्या ज्या मॅनेजिंग डिरेक्टर होत्या त्यांनी स्टेजवर सांगितलं की इथे इंटरनॅशनल बँड येऊन गेल्यात, बट दिस बँड इज वन ऑफ द बेस्ट. म्हणजे आपण दुसरं कोणतं सर्टिफिकेट मागायचं. तर व्हेरी गुड बँड. आणि आम्ही परफॉर्म करतो, पण तसंच आहे की लोकल लेवलवर आम्ही जास्त परफॉर्म करतो. आणि त्यातल्या त्यात आपली जी संस्कृती आहे, ईस्ट इंडियन संस्कृती आहे, त्याला आम्ही मॉडर्न पद्धतीने प्रेझेंट करतो. आणि म्हणून आता आपली जी लग्न सराई वगैरे असली की आम्हाला खूपच बुकिंग्स असतात. तर तसंच आहे. आणि मग मी स्वतः दुसऱ्या बँड्समध्ये जाऊन परफॉर्म करत असतो. मी मागच्या वेळेस 3 वेळा दुबईला जाऊन आलो गेल्या वर्षी. तर ह्या गोष्टी सुरू असतात. पण सांगितल्याप्रमाणे आपण जास्त प्रमोशन्स करत नाही. मिळालेल्या आयुष्याशी समाधानी आहात? अत्यंत. आय फील कंटेंटेड वेन एव्हर आय से आय एम नॉट सॅटिस्फाईड, आय एम कंटेंटेड. मीन्स देवाने आपल्याला जे आयुष्य दिलं ते 100% जगण्याचा आनंद मिळतो. जॉईंट फॅमिलीमध्ये राहता? येस. कसं सगळ्यांचं कसं व्यवस्थित? मी आणि माझा भाऊ, आमचं जे जुनं घर आहे 100 वर्षाजवळ, आम्ही अजूनपर्यंत एकच किचन, दोघं एकत्र राहतो. माझी मुलं त्यांची मुलं एकत्रच असतात. एकच फक्त आमचे झोपायचे रूम सोडले तर बाकी सगळा एरिया जो आहे तो सगळे आम्ही एकत्रच वापरतो. आणि अजूनपर्यंत असं कधीच कुठेच काहीच नाही. काल परवा माझ्या घरी एक प्रीस्ट आलेले, आमचे फादर आलेले, आणि त्यांनी विचारलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं, ते मला विचारत होते, दीपक मग तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे हे रेअर आहे. आजच्या युगात मला अशी फॅमिली दिसत नाही. बरं, अंडरस्टँडिंग असल्यावर काहीच नाही ना. आणि म्हणून आजपर्यंत काहीच नाही. आणि एक आनंद पण असतो एकत्र राहायचा. उत्तम गावाकडून काय अपेक्षा आहे? खूप खूप अपेक्षा आहेत. आणि विशेष करून मला मुलांकडून अपेक्षा आहेत की त्यांनी त्यांच्या अगोदरच्या ज्या पिढीने ह्या गावाची प्रगती केली तशी त्यांच्याकडून झाली पाहिजे. गाव हे गावात सारखं राहिलं पाहिजे. आपली संस्कृती टिकून राहिली पाहिजे. आपण मराठी माणसं आहोत आणि त्या मराठी माणसाची संस्कृती या गावात टिकून राहिली पाहिजे. आणि त्या अपेक्षा आहेत. खूप छान. कसं वाटलं चर्चा करून? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मला जेव्हा तू सांगितलं तेव्हा मला माहीत नव्हतं म्हणजे काय प्रश्न असतील, पण आय वॉज ऑलवेज रेडी. शिक्षक असल्यानंतर या गोष्टी आपण तयार असतो. तर थँक्यू मनीष, तू आला आणि तुझा बहुमूल्य वेळ तू मला दिला. बघा, दीपक भंडारी सरांच्या होतं इथे उलट असतं, पण तू मला वेळ दिलेला आहे. थँक्यू. नाही, दीपक भंडारी सरांच्या नवीन वास्तूचं काम चालू आहे, त्याचमुळे थोडासा डिस्टर्बन्स असेल, पण आम्ही व्यवस्थित तुमच्यापर्यंत आमचा संवाद पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.